येस. सो ओंकारचं आपल्या जीवनातील जे अविभाज्य असं स्थान आहे, त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील आज आपण पाहणार आहोत. तर ओंकाराच्या बाबतीत महामुनी पतंजली, की ज्यांना भारतीय मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं, तर त्यांनी या ओंकाराविषयी काय म्हटलेलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर त्याआधी ओंकारच्या बाबतीत एक श्लोक आहे. जो श्लोक थोडक्यात असा आहे की ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. म्हणजेच कामदम आणि मोक्षदम या दोन इच्छा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कामदम म्हणजे आपल्या सर्व भौतिक इच्छा आकांक्षा, म्हणजेच मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या काही आहेत त्या, आणि मोक्षदम म्हणजे मोक्ष देणारा आध्यात्मिक इच्छा आकांक्षा किंवा या भौतिक इच्छेच्या पलीकडचं. तसं पाहिलं गेलं तर मनुष्याला या दोनच मागण्या असतात, या दोन्हीच्या पलीकडच्या कुठल्या अशा गोष्टी नाहीयेत. पण या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्याची ताकद या ओंकारामध्ये आहे. तर या संपूर्ण विश्वाचा जो प्रारंभ आहे, आणि म्हणून ओंकार हा जो आहे त्याचा आदी बीज आहे, आणि या वेदांपासूनच ओंकाराची माहिती सांगितली गेलेली आहे. ओम इति एकाक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश, म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही गोष्टींचे सामर्थ्य या ओंकारामध्ये आहे. पतंजली मुनींनी योगाचे अनुशासन सांगितलेलं आहे. त्यांचा पहिला जो पाद आहे त्यामध्ये पहिलं श्लोक त्यांनी सांगितलेलं आहे की अथ योगानुशासनम, म्हणजेच इथूनच आपण योगाचा अनुशासनाचं पालन करूया. आणि त्यांनी प्रणव म्हणजेच ओंकार आणि योगाचा संबंध ते जोडताना ते म्हणतात की योग चित्त वृत्ती निरोधहा, म्हणजेच चित्तवृत्तींच्या निरोधाकरिता जो अनेक मार्ग पतंजलीने सांगितलेला आहे त्यातील हा एक अष्टांग योग त्यांनी सांगितलेला आहे. आणि ईश्वराची व्याख्या पतंजली मुनींनी जी केलेली आहे ते म्हणजे क्लेश कर्म विपाक क्षयेर परामृष्ट पुरुष विशेष ईश्वराहा, म्हणजेच पुरुष आणि स्त्री मधला पुरुष नाही तर जो आत्मा आहे त्या आत्माला त्यांनी पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि क्लेश कर्म विपाक आशय त्यांनी अपरामृष्ट असे म्हटलेलं आहे. म्हणजे याच्या डीप मध्ये फारसं न शिरता तर पतंजलीने सांगितलेलं आहे की हे सर्व निर्माण करण्याची जी क्षमता ईश्वरामध्ये, आणि मग त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की तस्य वाचक प्रणव, म्हणजेच अशा त्या ईश्वराचे वाचक म्हणजेच प्रतीक म्हणजेच प्रणव म्हणजेच काय तर ओंकार. निर्गुण निराकार अशा ईश्वराचं सगुण साकार रूप म्हणजेच ओंकार. आता या ओंकाराची महती तर स्वतः ज्ञानेश्वरांनी देखील त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे. तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या, म्हणजेच मी सर्वात आधी त्या ओंकाराला नमन करतो. ओम नमोजी आद्या, सर्वात आधी मी त्या ओंकाराला नमन करतो. जय वेद प्रतिपाद्या, म्हणजेच वेदाने देखील याचं प्रतिपादन केलेलं आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि जय जय स्वसंवेद्या, म्हणजेच की जय जय म्हणजे त्याचा जय जयकार असो. स्व म्हणजे स्वतःचे, आणि सौ म्हणजे चांगली, आणि वेद्या म्हणजेच विद्या. त्या ओंकाराच्या माध्यमातून मिळालेले जे काही आपलं ज्ञान आहे, जे जाणते पण आहे, त्याचाच मी जय जयकार करतो. तर ओंकाराचा आपण जप करा म्हणून सांगितलेला आहे, पण तो कसा करायचा तर तो समजून घेऊन करायचा. मग अर्थ काय तर ईश्वराचं सगुण साकार रूप आहे. तर तो ईश्वर कसा आहे, ओके, तर हे ईश्वर समजून घेऊन हे आपल्याला ओंकाराचा जप करायचा आहे. आणि ओंकाराचा जप हा एक नित्य नेहमी करण्याचा अभ्यास आहे. आणि ते कसं करायचं तर ते पतंजलीने सांगितलेलं आहे की स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी, म्हणजेच स तू म्हणजे अशा प्रकारे दीर्घकालापर्यंत करायचं आहे. नैरंतर्य म्हणजे निरंतर करायचं आहे. सत्कार सेवितो म्हणजे सत्कार म्हणजे आदरपूर्वक निष्ठापूर्वक श्रद्धापूर्वक आपल्याला हा जप करायला हवा. आणि त्यानंतर दृढ भूमिही, म्हणजेच काही ठराविक पद्धत देखील रोज बदलून चालणार नाही. निश्चित स्वरूपात या ओंकाराचा जप पतंजली मुनींनी आपल्याला करायला सांगितलेला आहे.
तर अशा ह्या ओंकाराची महती तसं सांगायला गेलं तर खूप खूप आहे. पण वेळेअभावी मी या ओंकाराची महती या ठिकाणी थांबवतो आणि त्यानंतर आपण अथर्वशीर्षाकडे वळतो. आता अथर्वशीर्ष आणि ऋषी पंचमी, ओके, तर यांचं थोडस जवळचा संबंध आहे. तर काय नेमकं ऋषी पंचमीलाच म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी मग आपल्या दगडूशेठ गणपती समोर दरवर्षी हजारो महिला त्या दगडूशेठ गणपती समोर बसून ह्या अथर्व शीर्षाचा जप करतात. मग त्या अथर्व शीर्ष आणि या ऋषी पंचमीचा काय संबंध आहे? तर अथर्व शीर्ष, ओके, याचे काही कारण आहेत. पहिलं म्हणजे काय, ऋषी पंचमी म्हणजे काय, तर ऋषींचा सन्मान करण्यासाठी जे काय प्राचीन ऋषी जे होते, ऋषी म्हणजे काय थोडक्यात सायंटिस्ट होते. ऋषी आणि मुनी यामध्ये फरक आहे. ऋषी म्हणजे की ज्यांनी शोध लावलेला आहे, की ज्यांनी इन्व्हेन्शन केलेलं आहे, जे सायंटिस्ट आहेत आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, ते म्हणजे ऋषी. आणि मुनी म्हणजे त्यांचंच पुढे सगळं पालन करून आणि ते सगळं पूर्ण जगाला त्याचा प्रचार प्रसार करणं हे म्हणजे मुनी. ओके. तर आजचा जो दिवस आहे त्या ऋषींचा सन्मान करण्यासाठी हा समर्पित केलेला दिवस आहे. हे त्यांच्या सखोल समज आणि परमात्म्याच्या संबंधासाठी हे आदरणीय. आणि भगवान गणेश हे ज्यांना हे अथर्वशीर्ष आपण समर्पित केलेलं आहे, ओके, ते अथर्वशीर्ष म्हणजे काय, तर आपल्या जीवनात येणारे सगळे अडथळे दूर करण्यासाठी आणि ज्यांना आपण बुद्धीचं मूर्त स्वरूप असं मानतो, त्या ऋषी पंचमीच्या दिवशी त्या श्री गणेशांच्या स्तोत्राचा जप करणं म्हणजेच हा त्या ऋषींप्रमाणेच ज्ञान आणि आध्यात्मिक वाढीसाठी भगवान गणेशांचं आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्यासोबतच शुद्धीकरण करणे म्हणजे ऋषी पंचमीचा हा संबंध शुद्धीकरण विधीशी देखील आहे. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जे काही पाप असतील, अशुद्धता असतील, ते सगळे दूर करण्यासाठी हे अथर्वशीर्ष. यासोबतच या अथर्व शीर्षाने मानसिक आणि आध्यात्मिक अशा दोन्हीही प्रकारे शुद्ध करणारा याच्यामध्ये याचा प्रभाव आपल्याला मिळतो. आता अथर्व शीर्ष म्हणजे काय? ओके, अथर्व शीर्ष याचा जर आपण फोड केला म्हणजे तीन शब्द आहेत महत्वाचे, अथर्व आणि शीर्ष. ओके, शीर्ष म्हणजे डोके आणि थर्व म्हणजे चंचलता आणि अथर्व म्हणजे चंचल नसणे म्हणजे स्थिर. म्हणजेच अथर्व शीर्षाच्या अभ्यासाने आपलं जे काही मस्तक आहे, आपलं डोकं जे आहे ते स्थिर होतं. म्हणजेच मन शांत होतं, मन स्थिर होते, बुद्धी स्थिर होते, बुद्धी धावत नाही एखाद्या अनावश्यक गोष्टींच्या मागे. म्हणूनच ह्या अथर्व शीर्षाचा हा असा अर्थ. या अथर्व शीर्षा जपाने आपल्या जीवनातील अडथळे किंवा नकारात्मक ऊर्जा काढण्याचा एक चांगला परिणाम याच्याने मिळतो. तसं वेदांशी देखील अथर्वशीर्षा संबंध आहे. ओके, अथर्व वेदातून हे उपनिषद आहे अथर्वशीर्ष. ओके, अथर्व शीर्ष जे आहे ते एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामधूनच हा अथर्व शीर्ष घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला गणेश विद्या सांगितलेली आहे आणि हे अथर्व शीर्ष हे गणक ऋषींनी लिहिलेलं आहे. हे अथर्व शीर्ष कोणी लिहिलेलं आहे, तर गणक ऋषींनी हे अथर्व शीर्ष त्यांनी हे सांगितलेलं आहे. आता या अथर्व शीर्षाचा एक एक श्लोक जो आहे ते आपण शॉर्ट मध्ये त्याचा अर्थ आपण पाहून घेऊया आणि नंतर आपण एक आवर्तन या अथर्व शीर्षाचा आपण करूया. तर यामध्ये सुरुवातीचा जो मंत्र आहे स्वस्तिक किंवा शांती मंत्र ज्याला म्हणतात, तो असा आहे, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्य जत्राः. म्हणजेच हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे आणि डोळ्यांनी शुभ पहावे. कर्णेभी म्हणजे कान. ओके, आणि पुढे सांगितलेलं आहे, स्थिरे रंगे स्तुषु वासस्तनुभिः वेशेम देवहितम यदायु. म्हणजे स्थिर अंगानी आणि सुदृढ शरीराने, स्थिर अंगानी आणि सुदृढ शरीराने या जीवनात जे काही मिळालेलं आहे, ओके, हे जे काही मला मिळालेलं आहे त्यामध्ये मी देवांची पूजा आणि मला उपासना करता येईल. म्हणजे स्थिर अंग म्हणजे काय? अंग म्हणजे केवळ हे इथं बघा दोन वेगळे शब्द दिलेत, अंग आणि सुदृढ शरीर. शरीर आणि अंग असे दोन अर्थ त्यांनी दिलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी इंद्रिय हा या ठिकाणी अर्थ अपेक्षित आहे. म्हणजे सारे इंद्रिय जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत हे स्थिर ठेवून
आणि सुदृढ अशा शरीराने जे काही जीवन मला मिळालेलं आहे त्या जीवनामध्ये मला त्या देवाची पूजा आणि उपासना करता यायला पाहिजे. स्वस्ती न इंद्रो वृद्रश्रवाः स्वस्ती न पूषा विश्ववेदाः. म्हणजे सर्व काही ऐकणारा जो काही इंद्र आहे तो आमचं कल्याण करो. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा तो पूष म्हणजेच शूरदेव आहे तो आमचं कल्याण करो. स्वस्ती नस्तार्क्षो अरिष्ट नेमी स्वस्ती न बृहस्पतीर्दधातु. म्हणजेच या सर्वांचं रक्षण करता जो आहे, ओके, तो आमचं कल्याण करो. सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती म्हणजेच देवगुरु आपण ज्यांना म्हणतो तो बृहस्पती आमच्या सगळ्यांचं कल्याण करो, मंगल करो आणि रक्षण करो. ओम शांती शांती शांती. पुढचा जो श्लोक आहे पहिला, ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदम ब्रह्मासि त्वम साक्षात आत्मासि नित्यम. म्हणजेच ओम नमस्ते गणपते, माझा त्या गणपतीला माझा नमस्कार असो. हे गणेशा, तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस. तूच आम्हाला प्रत्यक्ष जाणवणारा एक साकार स्वरूपामध्ये दिसणारा एक ब्रह्मतत्व आहे. आणि तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आणि तूच एक या सृष्टीला धारण करणार. त्वमेव केवलम धरतासी म्हणजे धारण करणार. त्वमेव केवलम हरतासी म्हणजेच या सृष्टीतील जे काही वाईट गोष्टी आहेत त्यांचा संहार करणार आहेस. खरोखर तूच या सृष्टीतील एक व्यापक असा ब्रह्म ही तूच आहेस. त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्माचे, सर्वीकडे व्यापून राहिलेला ब्रह्म ही तूच आहेस. आणि त्वम साक्षात आत्मासी नित्यम म्हणजेच नित्य म्हणजेच त्याचा अर्थ की अविनाशी आत्मस्वरूप साक्षात तूच एक प्रत्यक्ष अविनाशी नित्य म्हणजेच तो कायम ज्याला कधीही विनाश असा होणार नाही असा अविनाशी तू स्वरूप आहेस. वृत्तम वच्मी सत्यम वच्मी अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम. म्हणजे तुम्ही खरं बोलत आहे आणि मी जे काय ते त्रिकाल बाधित सत्य बोलत आहे. अवत्वम माम, तू माझे रक्षण कर. कोणाचे रक्षण कर? तर हे जे सत्य बोलत आहे त्याचे रक्षण कर म्हणजे माझे रक्षण कर. आणि त्यानंतर अवश्रोतारम, जो खरं ऐकतोय जो सत्य ऐकतोय त्यांचं तू रक्षण कर. पुढे गणकृषी म्हणतात अवदातारम अवधातारम अवानुचानमवशिष्यम अवपश्चात्तात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो माम पाहि पाहि समंतात. म्हणजेच हे जे सत्य जो कोणी देतो त्या म्हणजेच माझं रक्षण कर. जो त्याचे समर्थन करत आहे म्हणजे सत्याचं समर्थन जो करत आहे त्याचं तू रक्षण कर. आणि आता जो पुनरुच्चारण करत आहे त्या माझ्या शिष्यांचं देखील तू रक्षण कर. अवपश्चात्तात अवपुरस्तात म्हणजे तुझ्या भक्ती आणि उपासनामध्ये जे काही विघ्न उत्पन्न होतील त्यापासून तू माझं पश्चिम दिशेकडून रक्षण कर म्हणजे पश्चात्तात. पुरस्तात पूर्वेकडून पण तू माझं रक्षण कर. अवोत्तरातात उत्तरापासून उत्तर दिशेकडून माझं रक्षण कर. अवो दक्षिणात्तात म्हणजे दक्षिण दिशेकडून देखील तू माझं रक्षण कर. अवचोर्ध्वातात म्हणजेच ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने आणि अवधरातात म्हणजेच खालच्या दिशेने म्हणजे वरून आणि खालून तू माझे रक्षण कर. सर्वतो माम पाहि पाहि समंतात सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयाः त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममयाः. तू वाङ्मय आहेस आणि तू चिन्मय आहे. चिन्मय म्हणजे तू ज्ञानपूर्ण आहेस आणि तू आनंदमय आणि ब्रह्ममय आहेस. त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी. तू सत चित आनंद. सत म्हणजे चांगलं, चित्त म्हणजे मन किंवा बुद्धी आणि आनंद स्वरूप. तू मन बुद्धीने तू आनंद स्वरूप आहेस आणि त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस.
त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तूच ज्ञान स्वरूप आहेस आणि तूच विज्ञान स्वरूप आहेस. सर्वं जगदिदं तत्तो जायते, सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं तत्तो जायते, सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति. हे संपूर्ण जग हे तुझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे आणि हे संपूर्ण जग जे आहे हे तुझ्यामुळेच सुरक्षित राहत. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. हे संपूर्ण जगत तुझ्यातच लय पावतंय, म्हणजे तुझ्यातच सगळं एकरूप होणार आहे. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. आणि सर्व जग जे आहे हे केवळ तुझ्यामध्येच प्रतीत होत आहे. त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारी वाक्पदानी. तूच भूमी, जल, अग्नी आणि आकाश. आणि या वाणीचे चार पद जे आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी वाणी जे आहेत ते पण सगळं तूच आहेस. पुढे ते म्हणतात 6व्या श्लोकामध्ये, त्वं गुणत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः. तू या तीनही गुणांच्या पलीकडे. तीन गुण कोणते आहेत तर सतो, रजो आणि तम. या तीनही गुणांच्या तू पलीकडे आहेस. तू म्हणजेच यांच्या मध्ये तू बिलकुल नाही आहेस. हे सगळ्या गुणा तुला लागू नाही होत. तू तीनही अवस्थांच्या पलीकडे आहेस. या तीन अवस्था कोणत्या आहेत तर जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नावस्था. या तीन अवस्थांच्या पण देखील तू पलीकडे आहेस. त्वं देहत्रयातीत. तू या देहाच्या देखील पलीकडे आहेस. स्थूल, स्थूल, सूक्ष्म आणि कारण यांच्याही पलीकडे आहेस. त्वं कालत्रयातीत. म्हणजे तू तीनही काळांच्या पलीकडे आहेस. म्हणजे कोणते कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. या तीनही काळांच्या पलीकडे आहेस. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. तू मूलाधार चक्रामध्ये तू नित्य स्थित असतो. त्वं शक्तित्रयात्मक. तुझ्यात या तीनही प्रकारच्या शक्ती आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या? प्रभू शक्ती, उत्साह शक्ती आणि मंत्र शक्तींमध्ये देखील तुझ्यामध्ये समाविष्ट आहे. त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यम. योगीजन जे आहेत ते नेहमी तुझं ध्यान करत असतात. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं अग्निस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरूम. म्हणजेच तू ब्रह्म आहेस, तू विष्णू आहेस, तू रुद्र आहेस, तू इंद्र आहेस, तू अग्नी आहेस, तू वायू आहेस, तू सूर्य, तू चंद्र आहेस. तू तो सगुण असा ब्रह्म आहेस आणि तुझ्यामध्येच तो निर्गुण असा त्रिपाद यांचा समावेश आहे. म्हणजे भू भुव स्वहा असे तीन त्रिपाद जे आहेत त्यांचा देखील तुझ्यामध्ये समावेश आहे. 7व्या श्लोकामध्ये म्हणतात, गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम. म्हणजेच याप्रमाणे सर्व गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यानंतर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी ते इथे गणेश विद्या सांगतात. त्याच्या आधी बघा, हे जे आहेत ओंकाराचं वर्णन या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अनुस्वार हा परतर हा, म्हणजे अनुस्वार त्यामध्ये अर्धेंदुलसितम अर्धचंद्र तारेण रुद्धम एतत् तव मनुस्वरूपम. आणि गकार हा पूर्वरूपम. म्हणजेच गण या शब्दाचा जो पहिला अक्षर आहे तो ग पासून सुरुवात होता, हा उच्चारावा. हा त्यातील पहिला. त्यानंतर अकार उच्चारावा आणि त्यापुढे अनुस्वार अंतम रूपम म्हणजे ओम गंग गणपतये. बिंदूर उत्तर रूपम म्हणजे शेवटी त्याचा बिंदू म्हणजेच अनुस्वार. एक दंताय, सॉरी त्याच्या पुढे जो श्लोक आहे त्याचा पण अर्थ मी आधीच सांगितला. जे संहिता संधी सैषा गणेश विद्या गणक ऋषी, म्हणजे गणक ऋषींनी हे श्लोक जे सांगितलेले आहे. पुढे ते म्हणतात 8व्या श्लोकामध्ये, एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंते प्रचोदयात. एकदंत, जसा एकदंत तो त्याला आम्ही जाणतो, त्या वक्रतुंडाचे आम्ही ध्यान करतो. तन्नो दंती प्रचोदयात म्हणजेच तो आम्हाला प्रकाशित करतो, म्हणजे तो आम्हाला प्रेरित करतो, मोटिवेट करतो. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की एकदंतम चतुर्हस्तम, एकदंतम चतुर्हस्तम पाशम कुश अंकुश धारिणम. म्हणजेच हे गणेशाचे स्वरूप आहे ते या प्रकारचं आहे. त्याचा एक दात जो आहे तो उजवा दात, ओके, त्याला 4 हात आहेत. चतुर्हस्तम
त्याने पाश आणि अंकुश धारण केलेला आहे. आपल्या दोन हातांमध्ये पाश आणि अंकुश जे धारण केलेलं आहे, म्हणजेच उजव्या हातामध्ये पाश, डाव्या हातामध्ये अंकुश. खाली डाव्या हातामध्ये जो म्हणतो एका साईडला हत्तीचा दात, आणि उजवा जो हा आहे तो वरद मुद्रा किंवा अभय मुद्रा आपण त्याला म्हणतो. रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम मूषक ध्वजम, म्हणजेच त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. मूषक म्हणजे उंदीर. त्याचा वर्ण जो आहे तो लाल रंगाचा आहे. ओके. रक्त लंबोदरम शूर्प कर्णकम, त्याचा वर्ण जो आहे तो लाल रक्तरंगाचा आहे. त्याचे मोठे पोट आहे, लंबोदर. शूर्पकर्णकम म्हणजे जे कान आहेत त्याचे मोठे आहेत, सुपासारखे त्याचे कान आहेत. रक्तवाससम, त्याचे वस्त्र जो आहे तो लाल रंगाचा वस्त्र परिधान करतो, म्हणजेच रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम, म्हणजे तो लाल वस्त्र परिधान करतो. रक्तचंदनाची उटी जी आहे त्याच्या अंगाला लावलेली आहे. भक्तानुकंपिनम देवम जगत कारणम अच्युतम, लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली जाते, आणि हा आपल्या भक्तांवर नेहमी भक्तानुकंपिनम, त्या भक्तांवर नेहमी कृपा करणार आहे, आणि अविनाशी सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आहे. जगत कारणम अच्युतम, आणि आविर्भूतंच सृष्टादो प्रकृते हे पुरुषात परम, या जगताचं अच्युतम म्हणजे जगत कारणाला, या जगासाठी निर्माण झालेला, या विश्वाच्या अविनाशी सृष्टीचा पण आधी प्रकट झालेला, आणि जो प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे, प्रकृती म्हणजेच हे संपूर्ण सृष्टी, आणि पुरुष म्हणजे जो आहे आपल्यामध्ये असणारा आत्मा आपण त्याला म्हणतो. एवं ध्यायंती नित्यो नित्यम स योगी योगिनाम वरहा, आणि जो त्याचे नित्य म्हणजे नेहमी ध्यान करतो तो सर्व योगींमध्ये श्रेष्ठ असा योगी बनतो. शेवटचा जो 10वा श्लोक आहे त्यामध्ये ते म्हणतात की नमो व्रातपतये, नमो गणपतये, प्रमथपतये, नमस्तेस्तु लंबोदराय, एकदंताय, विघ्ननाशिने, शिवसुताय, श्री वरदमूर्तीये नमो नमः. म्हणजे मनुष्य लोकांचा जो स्वामी आहे त्याला मी नमस्कार करतो, त्याला मी वंदन करतो, त्याला मी नमन करतो. सर्व गणांच्या स्वामीला, गणपतये, सर्व गणांच्या स्वामीला मी नमस्कार करतो. सर्व प्रमथांच्या म्हणजेच शंकरांच्या सेवकाला, ओके, जे काही शंकराचे सेवक आहेत त्यांच्या स्वामीला मी नमस्कार करतो. त्या लंबोदराला मी नमस्कार करतो. एकदंताय, एकदंताला मी नमस्कार करतो. विघ्न नाशिने, सर्व प्रकारच्या विघ्नांचा विनाश करणाऱ्या अशा त्या शिवपुत्राला, शिवसुताय म्हणजेच त्या शिवपुत्राला, आणि वरदमूर्ती म्हणजेच वरदमूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. तर अशा प्रकारे या अथर्व शीर्षाचा मी शॉर्ट मध्ये अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष या अथर्व शीर्षाचं आपण पठण करूया. ओके. तुमच्या स्क्रीनवरती हवं तर मी इथे शेअर करतो, तुम्ही पण हे पाहून म्हणू शकता. एकच मिनिट, शेअरिंग अथर्व शीर्ष. यामध्ये असे काही उच्चार दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण करू शकतो. सो हिअर आय एम शेअरिंग. येस. हा, सगळ्यांना आय थिंक स्क्रीन दिसत असेल. येस सर. ओके, गुड. चलो, मी फुल स्क्रीन करतो. ओके, चल. सो आता आपण हा श्लोक म्हणायचा आहे. हवं तर मी आधी म्हणतो आणि माझ्या मागे तुम्ही बघून पाहून म्हणण्याचा प्रयत्न करू शकता किंवा माझ्यासोबत पण म्हणू शकता. चला, त्याच्या आधी आपण त्रिवार ओंकार म्हणायचा आहे. 3 वेळा ओंकार म्हणूया आणि त्यानंतर आपण हे अथर्व शीर्ष आपण म्हणू. तर ज्या ठिकाणी बसला असाल तिथे कम्फर्टेबली बसा. खुर्चीत, सोफ्यामध्ये किंवा खाली बसला तर खाली. जर खाली बसलेला असाल तर पद्मासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा किंवा साधी मांडी.
आणि हातांची ज्ञान मुद्रा किंवा नमस्कार स्थिती दोन्ही केलं तरी चालेल. ओके. त्यानंतर पाठ ताठ ठेवा, मान सरळ, अलर्ट मोड मध्ये. पाठ ताठ मान सरळ. आणि आधी आपण डोळे मिटून त्रिवार ओंकार म्हणूया आणि त्यानंतर अथर्व शीर्ष आपण म्हणू. पाठ ताठ मान सरळ, डोळे मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासाकडे, मन शांत, चेहरा प्रसन्न. ओंकार म्हणूया आधी आपण. आता अथर्व शीर्ष. ओम श्री गणपती अथर्व शीर्षम. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टु वाससं तनुभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यम्. ऋतं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचानमवशिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवोत्तरात्तात्, अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात्, अवाधरात्तात्,
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वय चिन्मयाः। त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयाः। त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। सर्वं जगदिदं तयि सॉरी, सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति। सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति। सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः। त्वयि चत्वारि वाक्पदानि। त्वं गुणत्रयातीतः। त्वं देहत्रयातीतः। त्वं कालत्रयातीतः। त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्। त्वं शक्तित्रयात्मकः। त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यम्। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं नमस्ते। गौरी गणपति की अग्निस्त्वं तैयारी चल रही। वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो। गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः। अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्त्वं मनुस्वरूपम्। गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराचान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः। सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः। गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तैश्चतुर्हस्तम् पाशं कुशधारिणम् हृदयश्च वरदम् हस्तैर्बिभ्राणम् मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पै सुपूजितम्
भक्तानुकंपिनं देवम् जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतय च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यम् स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। काही सेकंद डोळे मिटून शांत बसायचे. ते संपूर्ण शरीरामध्ये मनामध्ये जे व्हायब्रेशन्स क्रिएट झालेले आहेत त्या व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा आहे. ती जी कंपन संपूर्ण शरीरामध्ये निर्माण झालेली आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे. गहन शांतीचा अनुभव घ्यायचा आहे. लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घर्षण करायचं आहे आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यांवरती अलगद ठेवा आणि या तळव्यांमध्येच आपले डोळे सावकाश उघडा आणि हात सावकाश खाली. हरिओम. तर अशा प्रकारे आज आपण या अथर्व शीर्ष आणि ओंकाराचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला. तर कोणाला काही शेअर करायचं असेल तर आजच्या या वर्गाबद्दल किंवा अथर्व शीर्ष पठण केल्यानंतर काय अनुभूती आली किंवा कसं वाटलं जर कोणाला शेअर करायचं तर शेअर करू शकता. अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. नमस्कार. मी फर्स्ट टाइम वाचलेले आणि एकदम व्हायब्रेशन एकदम पॉवरफुल वाटले मला. भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. ऍक्च्युली अथर्व शीर्ष एकदा जरी या पद्धतीने जर आपण पठण केलं तरी एक वेगळ्या प्रकारचे कंपन आपल्या शरीरामध्ये जाणवतं, खास करून आपल्या डोक्यामध्ये. आणि असं वाटतं एकदम मन एकदम शांत झालेलं आहे. येस आता असं आणि आता बोलायची काही गरज नाही, असं बोलायची इच्छा होत नाही ऍक्च्युली. येस. ओके. चलो. ग्रुपमध्ये धन्यवाद सर. येस सर. हे ग्रुपमध्ये ते पूर्ण शेअर करणार. हो हो मी करतो, शेअर करतो. हरकत नाही, मी तुम्हाला शेअर करतो ग्रुपमध्ये. ठीक आहे. हॅलो सर. हा नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटलं सर. आणि विशेष म्हणजे काल गणपतीची स्थापना केली आणि अथर्व शीर्ष मी ऐकलं होतं फक्त संस्कृत मधून. अर्थ ऐकला नव्हता एवढा डिटेल कधीच, पण आज छान सांगता झाली असं फील आलं. एकदम छान. म्हणजे काल स्थापनेची जी पूर्ती असते ना त्याचं समाधान एक लाभल्यासारखं मला एक फिलिंग आली आहे तशी. चालेल. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. ठीक आहे. चला मग आता हा जो रविवारचा वेबिनार तो मागच्या काही महिन्यांमध्ये खंड पडलेला होता तो आज श्री गणेशाच्या साक्षीने आपण कंटिन्यू करतोय. प्रत्येक रविवारी सकाळी 7:45 ते 8:30 असा पाऊण तासाचा हा वेबिनार असेल. त्याचा संबंध असेल योग आणि आपली भारतीय संस्कृती या संदर्भातच प्रत्येक रविवारी आपण हा वेबिनार आपण कंटिन्यू करणार आहोत. मे बी प्रत्येक रविवारी वेगवेगळे स्पीकर्स पण आपल्याला इथं लाभू शकतात. ठीक आहे. तर थांबूया आपण इथेच. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया.
तर हा गणेशोत्सवाचा जो आनंद देणारा, ऊर्जा देणारा, उत्साह देणारा, खूप सारा आशीर्वाद देणारा, सर्व दुःख दारिद्र्य नष्ट करणारा आणि आनंद, समृद्धी, प्रेम, शांती, पवित्रता, सुख लाभणारा हा गणेश जी आहे ती विद्येची देवता, त्यांना नमन करूया आणि या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया. धन्यवाद. हरिओम. नमस्कार.